पुन्हा एकदा तुमचं मास्टर क्लासमध्ये स्वागत आहे. आता आपण एक चांगली नेगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी एक टेक्निक शिकणार आहोत. त्या टेक्निकने आपण आपल्या आतली नेगेटिव्हिटी इमोशन सगळे रिमूव्ह करू शकतो. मला सांगा, आपण रोज घर साफ करतो, आपण रोज कपाट साफ करतो, आपण घरातल्या सगळ्या गोष्टी रोज साफ करतो, बट रोज आंघोळ करतो, सगळं करतो, बट आपण कधी आपल्या मनातल्या गोष्टी कधी विचार केला का, की कशा साफ होतील? आपण आपल्या मनामध्ये 10 वर्षाचा रागही अजून आपण मनामध्ये जपून ठेवतो. कोणी बोललं तर आपण त्याच्यावर रिॲक्ट करतो. आपण तेच लक्षात ठेवतो. त्यामुळे आपलं मन कधीच हलकं होत नाही. आपणही त्याच गोष्टींचा अजूनही विचार करतो. त्यासाठी त्या विचारांना आपल्या मनामधनं काढून टाकण्यासाठी एक मी पॉवरफुल टेक्निक तुम्हाला आज शिकवणार आहे. ज्याच्यामुळे आपले निगेटिव्ह इमोशन सगळे रिलीज होऊ शकतात. एक उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, की जर आपण 1 मिनिट एखादा ग्लास धरला तर काहीच होत नाही. तर आपण तोच ग्लास जर 1 तासासाठी धरला तर काय होईल? आपला हात दुखेल. जर तो पूर्ण दिवस धरला तर आपल्याला खूप त्रास होऊ शकतो. पण आता मला एक गोष्ट सांगा ह्याच्यामध्ये, की प्रॉब्लेम हा त्या ग्लासामध्ये आहे का आपण इतक्या वेळ धरून ठेवला त्याच्यामध्ये आहे? ग्लासामध्ये तर प्रॉब्लेम असू शकत नाही. तो किती वेळ धरून ठेवला त्याच्यामध्ये आहे. की आपण तो तेवढा वेळ धरून ठेवला. तसंच प्रॉब्लेम्स आहे. प्रॉब्लेम आपण किती वेळ त्याला धरून ठेवतो. आपण प्रॉब्लेम्सला, आपल्या निगेटिव्ह थॉटला आपण वर्षानुवर्ष आपल्या मनामध्ये ठेवून देतात. त्यामुळे आपल्याला आतमध्ये निगेटिव्हिटी क्रिएट होते. त्यामुळे आपल्याला आतमध्ये राग, दुःख, गिल्ट हे सगळे आपल्या बॉडीमध्ये, आपल्या मनामध्ये येतात. त्यामुळेच आपल्याला त्याचा त्रास होतो आणि मग आपण तशा हिशोबाने बिहेव करतो. जर सगळ्यांना पटत असेल तर चॅट बॉक्स मध्ये आय टाइप करा. आप ओके, भरपूर लोक आहे. ह्या लोकांना त्यांना वाटतंय की आपण हेच फॉलो करतोय. दुसरं एक एक्झाम्पल मी सांगते. आपल्याला लहानपणी कित्येक वेळा सांगितलं गेलं असेल तर पैसा हा झाडाला लागत नाही. पैसा आपल्या नशिबातच नाहीये. श्रीमंत लोक वेगळे असतात, मिडल क्लास लोक वेगळे असतात, गरीब लोक वेगळे असतात. हे वर्षानुवर्ष आपल्या मनामध्ये, हेच आपल्याला मनामध्ये साठवून दिल्यामध्ये काय होत्या, आपल्याला तोच विश्वास बसला आहे की आपण असंच आहोत. त्यामुळे आपल्यामध्ये नवीन सुरुवाताची शक्यताच येत नाही, निर्माण होत नाही. त्यामुळे आपल्याला आपला हा विश्वास काढायला लागेल, ते बिलीफ काढायला लागतील की हे असं नाहीये. आपणही पैसा कमवू शकतो, आपणही श्रीमंत बनू शकतो. त्यासाठी एक मी पॉवरफुल टेक्निक तुम्हाला सांगणार आहे. ही पॉवरफुल टेक्निक एक डॉक्टर आहे हवाई मधले, वुलेन, त्यांनी ती इन्व्हेंट केलेली आहे. तर ते काय बोलतात, की आपल्याला आपले विचार चेंज करणं जास्त गरजेचं आहे. जोपर्यंत आपण आपले विचार चेंज करणार नाही, आपल्या मनामधल्या ज्या भावना आहेत त्या जर आपण हील केल्या नाही, तर आपण आपल्यामध्ये कोणतेच बदल आणू शकत नाही. त्यामुळे आपल्याला पहिला आपल्या आतले गोष्टींना बदलणं आणि हील करणं जास्त गरजेचं आहे. तर डॉक्टर हुलेन काय म्हणतात? डॉक्टर हुलेन हे एक प्रसिद्ध डॉक्टर आहे हवाई मधले. आणि त्यांनी आपल्या काही मंत्रांनी, होपोनोपोनोच्या मंत्रांनी हॉस्पिटल मधील लोकांमध्ये बदल आणलाय. एक एक गोष्ट आहे, ती कुठे अशी लिहिलेली नाहीये, पण ती आधारित आहे की या होपोनोपोनोच्या सरावामुळे लोकांमध्ये बदल आला आहे. तर डॉक्टर हुलेन काय म्हणतात, की मी स्वतःला बरं करतो तेव्हाच जग बरं होतं. जेव्हा आय हील द वर्ल्ड, वेन आय हील माय सेल्फ. म्हणजे जर मी माझ्यामध्ये स्वतः बदल आणले
तरच मला जग तसं दिसेल. जर मी माझ्यामध्ये स्वतः बदल नाही आणले, मी स्वतःला जर नाही हेल केलं, तर मला जग तसंच दिसेल. त्या दिवशी मी माझे विचार, माझ्या नेगेटिव्ह थॉट्सला रिलीज केलं, त्या दिवशीच मला जग पण हे खूप छान वाटेल. त्या हिशोबाने डॉक्टर हुलेंनी काय केलं, त्यांना अशा एका हॉस्पिटलमध्ये संधी मिळाली होती की आहे ना, तिथे खूप असे रुग्ण होते की ते खूप गंभीर मानसिक तणावाचे होते. त्यांच्या भावनिक समस्या जास्त होत्या आणि काही कर्मचारी पण तिथे जास्त काळ टिकू शकत नव्हते आणि तिकडचं वातावरणही खूप गंभीर होतं. तर डॉक्टर हुलेंनी काय केलं की त्यांनी एक वेगळाच मार्ग निवडला. त्यांनी रुग्णाला बदलण्याचा प्रयत्न करत नव्हते. ते प्रत्येक रुग्णाला बदलण्याचा प्रयत्न करत नव्हते. कारण की ते एवढे गंभीर परिस्थितीचे रुग्ण होते, की त्या प्रत्येक रुग्णाला आपण काही चेंज करायला जाऊ शकत नाही. त्याऐवजी त्यांनी काय केलं, स्वतःच्या मनावर काम करायला सुरुवात केली. जेव्हा त्यांनी स्वतःच्या मनावर काम करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांचा दृष्टिकोन बदलला. परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलला. जेव्हा आपण या परिस्थितीकडे पाहताना आतमध्ये काय बदलायची गरज आहे, तेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा आपण जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन येतोय. जेव्हा मी एखादी व्यक्ती तिला ते काय म्हणतात डॉक्टर उल्डन, की मी जेव्हा एखाद्या व्यक्तीचा त्रास पाहतो, तेव्हा माझ्यामध्ये जी भावना निर्माण होते, मी त्या भावनांवर काम केलं. त्या रागला, त्या भीतीला, त्या जजमेंटला मी हील केलं आणि ते मी माझ्या आतून मी ते हील करून ते मी रिलीज केलं, म्हणजे काढून टाकलं आणि देन मग माझं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बरा झाला आणि हे सातत्यपणाने मी फॉलो केलं ते होपोनोपोनो टेक्निक. आणि काही दिवसांनी, काही महिन्यांनी त्या हॉस्पिटल मधले सगळे रुग्ण, मानसिक रुग्ण सगळे बरे झाले आणि आता ते हॉस्पिटल पूर्ण बंद झालंय. तिथे कोणीही रुग्ण आहेच नाही, कारण की त्यांनी आपल्या आतल्या भावना जेव्हा काम केलं, तेव्हा ऑटोमॅटिकली ते सगळं चेंज झालं. तर ते 4 स्टेटमेंट कोणते आहे? 4 स्टेटमेंट मेन म्हणजे त्यांनी जे म्हटले ते, की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. यात ते काय म्हणतात, की मी कुणालाही दोष देत नाहीये. मी कुणाला दोष देत नव्हतो आणि देत नाहीये. मी माझ्या मनातले जी प्रतिक्रिया आहे, जी राग आहे, जी भीती आहे, जी नकारात्मकता भावना आहे, त्यांना प्रेमाने स्वीकारत आहे. आणि त्यांच्या मते जेव्हा आपल्या स्वतःमध्ये एखादी शांतता जेव्हा निर्माण होते, जेव्हा आपल्या वागण्यामध्ये, आपल्या निर्णयामध्ये, आपल्या नात्यांमध्ये जेव्हा तेव्हा शांतता जेव्हा आपल्या स्वतःमध्ये निर्माण होते, तेव्हाच आपल्या आपल्या वागण्यामध्ये, निर्णयांमध्ये, नात्यांमध्ये बदल दिसू लागतो. तोपर्यंत आपल्याला सगळं वाईट आणि सगळंच बरोबर दिसत नाही. त्यामुळे ते काय म्हणतात, की पहिला आपल्या स्वतःमध्ये शांतता निर्माण करा. ऑटोमॅटिकली आपल्याला सगळं जग हे सुंदर दिसू लागतं. त्यामुळे या हॉस्पिटलची जी कथा आहे ना, ती कथा ही या होपोनोपोनोशी जोडली गेली आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या कथेचा कुठेही वैधही पुरावा नाही आहे. एक हा सुंदर संदेश आहे, की जग बदलण्यापूर्वी पहिला आपलं मन शांत केलं पाहिजे. मला काय म्हणायचं, जोपर्यंत आपलं मन शांत होत नाही, तोपर्यंत आपण कोणतेही गोष्टीमध्ये चेंजेस आणू शकत नाही. जोपर्यंत आपल्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स आहेत, तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या आतली निगेटिव्हिटी पहिला रिमूव्ह करणं गरजेचं आहे. जसं की आपण, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, घरात एक आरसा आहे, त्याच्यावर धूळ साचली आहे. तर मला सांगा, आरसा खराब आहे का तुमचा चेहरा खराब आहे? टाईप करा, आरसा. मग आपण काय करतो, चेहरा धुतो. मग आपण काय करतो, चेहरा धुतो का आरसा साफ करतो? आरसा. मग तसंच आहे. आप बाहेरच्या जगाला दोष देण्यात आपण आयुष्य घालवतो, पण कदाचित साफ करण्याची गरज ही आपल्या आतमध्ये असते. जोपर्यंत आपण आपल्या आतली मनातल्या आरशाला जेव्हा साफ करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला बाहेरचं जे हे सुंदर दिसणार नाही.
आपल्या जर बाहेरचं जग हे सुंदर दिसायला पाहिजे, तर आपल्याला आपल्या आतल्या मनाला साफ करणं जास्त, आपल्या आतल्या मनाच्या आरशाला साफ करणं जास्त गरजेचं आहे. दुसरं मी अजून एक एक्झाम्पल देते तुम्हाला. जर फोन मध्ये एखादा व्हायरस गेला, तर फोन हा स्लो होऊन जातो. तर तुम्ही काय स्क्रीन बदलणार आहे का? नाही ना. तुम्ही काय कराल? त्या सॉफ्टवेअरला क्लीन करा. तसंच आपल्या आतले जे फेअर आहे, अँग्री आहे, स्ट्रेस, गिल्ट, हे आपले मनाचे व्हायरसेस आहे. तर ते आपल्याला होपोनोपोनोच्या माध्यमातून आपल्याला त्या माइंडला रिसेट करायचं आहे, त्या हार्टला रिसेट करायचं आहे, त्या लाईफला रिसेट करायचं आहे. जेव्हा आपण आपल्या माइंडला रिसेट करू, हार्टला रिसेट करू आणि लाईफला रिसेट करू, तेव्हाच आपण एक सक्सेसफुल माणूस बनू शकतो. तर लक्षात ठेवा, होपोनोपोनो म्हणजे कुणाला माफ करून त्याची चूक ठरवणं नाहीये. म्हणजे आपण कोणाला माफ करतो आणि त्याला त्याची जागा दाखवून देतो, असं नाहीये. होपोनोपोनो म्हणजे काय आहे, की स्वतःच्या मनावर जे ओझं आहे ते खाली ठेवण्याची तयारी. जेव्हा आपलं मन हलकं होतं, तेव्हाच आपल्या मनामध्ये नवीन विचार, नवीन आनंद, नवीन आयुष्याला जागा मिळते. मी अगोदरच्या सेशन मध्ये तुम्हाला सांगितलं, जोपर्यंत आपण नवीन विचार आणत नाही, नवीन थॉट्स, नवीन फिलिंग आणत नाही, ऍक्शन घेत नाही, त्याशिवाय कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही. तर आपल्याला आपलं मन हलकं करणं जास्त गरजेचं आहे. तेव्हाच नवीन विचार, नवीन आनंद आणि नवीन आयुष्याला नवीन जागा मिळेल. आज किती लोक ऍग्री आहे मला सांगा, किती लोक हील करायला ऍग्री आहे? आय करा टाईप चॅट बॉक्स मध्ये. ओके, भरपूर लोक आहे की मी माझ्या मनातली निगेटिव्हिटी आणि मला हील करायला तयार आहे. आता मी तुम्हाला सांगते, हो पूर्ण मन म्हणजे चार शब्द नाहीये फक्त, हे स्वतःची पुन्हा जोडण्याची एक सवय आहे. आय एम सॉरी म्हणजे माझ्या आतल्या चुकीच्या भावनांना, चुकीच्या विचारांना मी एक्नॉलेजेस करते, की मी स्वतःला सॉरी बोलते, की माझ्याकडनं काही चूक झालं असेल, चुकीच्या भावना आणि थॉट्स असेल तर मी त्यांना माफ करते. प्लीज फॉरगिव्ह मी, म्हणजे मी स्वतःला या परिस्थितीला प्लीज फॉरगिव्ह मी म्हणते. थँक्यू. मला आयुष्यामध्ये भरपूर काही शिकायला, ब्लेसिंग्स आणि ग्रॅटिट्यूड मिळाल्याबद्दल. आय लव्ह यू, मी स्वतःबद्दल प्रेम ऍक्सेप्ट करून आणि काइंडनेस ऍक्सेप्ट करून मी स्वतःलाच आय लव्ह यू बोलते. आय एम सॉरी म्हणजे माझ्या हातून काही चूक घडली असेल, काय असेल तर मी त्याला एक्नॉलेज करते. फॉरगिव्ह मी म्हणजे मी त्या परिस्थितीला माफ करते, की जे माझ्याकडनं झाले आहे. आणि थँक्यू, मला आयुष्यात आतापर्यंत जे काही मिळालं असेल त्याच्यासाठी. आणि आय लव्ह यू, मला स्वतःवर प्रेम करते. पण हे चारही शब्द आपण स्वतःला म्हणतो, आपण कुणाला दुसऱ्याला बोलत नाहीये. जरी एखाद्या गोष्टीचा आपण विचार करत असेल, एखाद्या व्यक्तीचा विचार करत असेल, पण आपण त्या व्यक्तीला बोलत नाहीये, स्वतःला म्हणतोय. कारण की आपण स्वतः मधली आपल्याला स्वतःला आपल्याला आतून फील करायचं आहे, निगेटिव्ह थॉट रिलीज करायचे, म्हणून हे चारही वाक्य आपण आपल्याला म्हणत आहे. म्हणून आणि हे श- आणि हे शब्द प्रत्येकाला आठवण काय करून देतो, मी माझ्या मनातली शांतता निर्माण करण्यासाठी निवड करत आहे. मी माझ्या मनात शांतता निर्माण करण्याची निवड करत आहे. तर हे चार शब्द आपण जर वारंवार बोलत राहिलं, तर आपल्या आतली निगेटिव्हिटी ऑटोमॅटिकली दूर होईल आणि आपली मन हे हील करायला सुरुवात होईल. आता मी तुम्हाला एक माइंड एक्सरसाइज करवते. एक एक आईसाठी, एक बाबांसाठी आणि एक असं पर्सन की ते तुम्हाला आवडत नाही, आणि स्वतःसाठी. सर्वांनी आपले डोळे बंद करा. खांदे रिलॅक्स करा. एक खोल श्वास घ्या आणि नाका तोंडातून घ्या. आणि इमॅजिन करा, तुमच्या समोर तुमची आई आहे. आई म्हणणारी, आई अस्तित्वात नसेल तरी चालेल, अस्तित्वात असेल तर आईला इमॅजिन करा, अस्तित्वात नसेल तरी आईला इमॅजिन करा, किंवा आईची दर्जा असलेले कोणीही व्यक्ती तुमच्या जीवनात असेल त्याला इमॅजिन करा.
विचार करा की त्या आई तुम्हाला तुमच्या प्रेमळ नजरेने तुमच्याकडे बघत आहे. फील करा. आता आपण आईसाठी आपण हो पुन्हा पुन्हा करणार आहोत. आई, आय एम सॉरी. मी तुला कधी कधी जज केलं. मी तुला समजून घेतलं नाही. मी तुला तितका वेळ प्रेम दिलं नाही जितकं तू मला दिलंस. तू माझ्या तू तुझ्या दुःखासाठी कधी जाण केली नाही. मी तुला निग्लेक्ट केलं जेव्हा तू फक्त जवळ असावी असं वाटत होतं. आई, आय एम सॉरी. मी तुला पाहिजे तितकं प्रेम दिलं नाही. आई, प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुला महत्व दिलं नाही. मी तुझ्या भावना ऐकल्या नाही. मी तुला मनापासून अप्रिशिएट कधी केलं नाही. मी तुझ्या काही इच्छा पूर्ण करू शकलो नाही. मी तुला नेहमीच कमी समजत आलो. त्यासाठी प्लीज फॉरगिव्ह मी. आई, थँक्यू. मला जन्म दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या प्रत्येक गरजेची काळजी घेतल्याबद्दल आभार. मी आजारी असताना तू माझ्या जवळ होतीस त्यासाठी थँक्यू. तुझ्या तुझ्या त्यासाठी तुझ्या त्यागासाठी आणि निस्वार्थ प्रेमासाठी थँक्यू. माझ्या जीवनात तू आहे याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. आणि आई, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आता 2 मिनिटं शांत बसा आणि इमॅजिन करा तुम्ही तुमच्या आईला एक घट्ट मिठी मारली आहे. आणि घट्ट मिठी मारतात. हळूहळू दोन्ही हात रफ करा आणि तोंडावरनं फिरवा आणि तुमचे डोळे उघडा. आता आपण सेम आपल्या बाबांसाठी पण सेम फॉलो करणार आहे. परत 2 मिनिटासाठी डोळे बंद करा आणि एक खोल श्वास घ्या. नाकातोंडातून सोडा. आणि इमॅजिन करा तुमचे बाबांसारखे तुम्ही ज्यांना तेवढं महत्व देतात या एखाद्या व्यक्तीला हयात नसेल तरी पण तुम्ही त्यांना इमॅजिन करू शकता. आणि ते तुमच्याकडे प्रेमळ नजरेने बघत आहे असं इमॅजिन करा. बाबा, आय एम सॉरी. मी तुला कधीच नीट समजून घेतलं नाही. मी तुमचं मी तुम्हाला प्रत्येक वेळी टेक इट ग्रँटेड धरलं. तुमच्या कष्टाचं कधीच अप्रिशिएशन केलं नाही. मी तुमचं प्रेम कधी ओळखलं नाही. मी तुझ्यावरचं प्रेम कधीच व्यक्त केलं नाही. बाबा, प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुम्हाला तुमच्या मी तुमच्यावर वेळ दिला नाही. मी तुमचं मन कधी समजून घेतलं नाही. मी तुमचं योगदान कधी एक्नॉलेजच केलं नाही. मी तुमच्या अपेक्षा कधी पूर्णच केल्या नाही. मी तुला इनफ आधार दिला नाही. बाबा, थँक्यू. माझ्या पाठीशी खंबीर उभा राहिल्याबद्दल धन्यवाद. माझं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. माझ्यासाठी सिक्युअर आयुष्य जे दिलं तुम्ही त्याच्यासाठी धन्यवाद. तुमच्या प्रेझेन्स मुळे मला कायम बळ मिळत राहिलं त्यासाठी धन्यवाद. थँक्यू. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आता
इमॅजिन करा तुम्ही तुमच्या बाबांना एक घट्ट मिठी मारली आहे आणि मनापासून त्यांना कृतज्ञता द्या. आज मी ठरवलं आहे की मी माझ्या आई बाबांना जे दुःख दिले आहे, अपराध भावना दिल्या आहेत, इमोशन्स ब्लॉकेज आहे, ते पूर्णपणे मी सोडून देत आहे. आय एम फ्री. दे आर फ्री. आता फक्त प्रेम, शांत, आभार माझ्या आणि त्यांच्या दरम्यान वाहत आहात. सगळ्यांनी आपले डोळे हळूवा उघडा आणि शांत 2 मिनिटं आणि चॅट बॉक्स मध्ये टाईप करा तुम्हाला कोणत्या प्रकारची फिलिंग आली. भरपूर लोकांना रडू आलं असेल, भरपूर लोकांना असं वाटत असेल, पायाला मुंगे आले असेल, हातपाय थंड पडले असते. ते सिम्टम्स कॅज्युअल आहे, ते होतच असतात. कारण की आपण इतक्या वर्षांनी आपल्या आई बाबांबद्दल आपण विचार केला आहे त्याबद्दल, त्यामुळे आपल्याला ते हे होत राहतं की म्हणजे राग, डोळ्यातनं अश्रू येणं, पायाला मुंग्या येणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. टाईप करा चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची फिलिंग आली आहे आई बाबांबद्दल. आता तुम्हाला असं वाटलं असेल, आता आपण आई बाबांना इमॅजिन केलं, पण आपण त्यांना फक्त इमॅजिन केलं. बट आपण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे आपण आपण आपल्या स्वतःला म्हटलं आहे. आपण आई बाबांना म्हटलं नाही, कारण की आपण आपल्याला जेव्हा बोलतो तेव्हा आपण आपल्यामध्ये हील होतो आणि आपण आपल्याला त्यांचा दृष्टिकोन हा दिसायला चांगला लागतो. तसंच सेम आपण आपल्या एखादी व्यक्ती आहे जी आपल्याला आवडत नाही आहे आणि स्वतःसाठीही आपण करणार आहात. तर परत 2 मिनिटं डोळे बंद करा आणि विचार करा की अशा सिच्युएशन, अशा पर्सनचा की त्यांच्याकडनं आपल्याला खूप निगेटिव्ह फिलिंग्स येत आहे, जे हेटेड फिलिंग येत आहे, अशा पर्सनचं इमॅजिन करा. एखादी सिच्युएशन असेल, एखादा पर्सन असेल, कोणीही चालेल. त्या त्या माणसाचं नाव घ्या. आय एम आय एम सॉरी, आय मिसअंडरस्टूड टू यू. मी माझ्या चुकीच्या जाणीव न ठेवता तुझ्यावर राग धरला त्याबद्दल सॉरी. मी स्वतःवर दुःख समजून घेण्यात अडकलो, तुला दोष दिलं त्यासाठी सॉरी. मी तुला समजून घेतलं नाही त्यासाठी सॉरी. तुझ्याबद्दल मी राग माझ्या मनात धरून ठेवला त्यासाठी सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुझ्यावर राग केला, अपशब्द वापरले, मनात तुला शाप दिला त्यासाठी प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज मला माफ कर. आणि तू जसा आहे तसा मी तुला स्वीकारला नाही त्यासाठी ही सॉरी. आणि थँक्यू. या अनुभवातून मी खूप काही शिकलो त्यासाठी थँक्यू. तू मा तू मला माझ्या विकनेसला, इगोला पेशन्स दाखवली त्यासाठी थँक्यू. तुझ्यामुळे माझ्या तुझ्यामुळे मी स्वतःकडे जास्त खोल नजरेने पाहिलं आणि माझी इनर ग्रोथ केली त्यासाठी थँक्यू. आणि आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू बोलून 2 मिनिटं डोळे
बंद ठेवा आणि आणि बोला, आज मी तुला माफ केलंय. मी तुझ्यावर धरून ठेवलेला राग, दोष, ताप पूर्णपणे आता मी सोडला आहे आणि मला खूप शांत आणि हलकं फील होत आहे. एका हाताला हात रफ करा, तोंडावर नख फिरवा आणि हळूवार डोळे उघडा. आता परत 2 मिनिटं डोळे बंद ठेवा आणि आता आपण स्वतःसाठी आपण होपोनोपोनो करूया. आय एम सॉरी. मी स्वतःला खूप दोष दिला त्यासाठी मला माफ कर. मी माझ्या भावनांना सप्रेस केलं त्यासाठी सॉरी. मी स्वतःला निग्लेक्ट केलं त्यासाठी सॉरी. मी सॉरी तुला एकटं टाकलं त्याबद्दल सॉरी. मी स्वतःवर विश्वास ठेवला नाही त्यासाठी सॉरी. मी माझ्या चुका स्वीकारतो, मला माफ कर. मी स्वतःशी डिस्कनेक्ट झालो त्यासाठी माफ कर. मी स्वतःसाठी कोणता स्टँड घेतला नाही त्यासाठी प्लीज मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी. आणि थँक्यू थँक्यू फॉर मी जिवंत आहे, मी श्वास घेतो आहे त्यासाठी माझे मनापासून आभार आहे. थँक्यू थँक्यू. आज मी स्ट्रॉंग आहे त्यासाठी थँक्यू. आणि आय लव्ह यू. मी तुला मनापासून प्रेम करतो. तुझे पुरेपूर असे तू सुंदर आहे, तू प्रेमासाठी प्राप्त आहे त्यासाठी आय लव्ह यू. आता परत स्वतःसाठी 3 टाइम हे मंत्र बोला. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता हळूहळू तुमच्या आतली ती निगेटिव्हिटी ऑटोमॅटिकली रिमूव्ह होऊन गेली असेल आणि स्वतःला तुम्हाला आतमधून खूप छान फील होत असेल. हाताला हात रफ करा, तोंडावर फिरवा आणि हळू डोळे उघडा. आता आपण हे आई बाबा आणि हेटेड पर्सन आणि सेल्फ साठी केल्यावर तुम्हाला कसं वाटलं? टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. कारण की जेव्हा आपण जुन्या भावना आणि जुन्या फिलिंग जेव्हा आपण सोडतो ना, तेव्हाच नवीन विचार आणि नवीन एनर्जी मध्ये जागा निर्माण होते. जोपर्यंत आपण जुन्या भावना आणि विचारांना जोपर्यंत सोडणार नाही, तोपर्यंत कधीच आपल्या आतमध्ये नवीन विचार येणार नाही. आणि हो पोनो पोनो हे असं आहे की हे आपल्याला मध्ये कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे. अगोदरच्या टेक्निक सांगितल्या आणि ह्यामध्ये जर आपली कन्सिस्टन्सी असेल, तेव्हाच आपण एखादी गोष्ट अचीव्ह करू शकतो. जेव्हा आपण होपोनोने आपली निगेटिव्हिटी रिमूव्ह केली आणि मॅनिफेस्टेशन टेक्निक्स यूज करून आपण जर एखादी गोल अचीव्ह केले, तर 100% रिझल्ट येतात. आमच्या कोचिंगच्या क्लासमध्ये भरपूर लोक आहेत, त्यांना हे सगळे टेक्निक्स वापरून एक एक महिन्यामध्ये भरपूर मोठ्या मोठ्या गोष्टी अचीव्ह झालेल्या आहेत. फक्त कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे आणि तुमचा विश्वास. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवाल आणि कन्सिस्टन्सी ठेवाल, तेव्हा सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. त्यामुळे हो पोनो पोनो आणि मॅनिफेस्टेशन हे दोघांना कनेक्टेड आहे.
जोपर्यंत होपोनोपोनोने आपण आपले नेगेटिव्हिटी, आपल्या आतले फिअर्स, अँगर, गिल्ट आपण जोपर्यंत बाहेर काढणार नाही, तोपर्यंत त्याच्या जागी नवीन फिलिंग्स येणार नाही, नवीन गोष्टींना जागा मिळणार नाही. त्यामुळे होपोनोपोनो मॅनिफेस्टेशन हे दोन्ही एकत्र करणं गरजेचं आहे. तर ह्यासाठी डेली रुटीन काय असतं, की पहिला तुम्हाला होपोनोपोनो 108 वेळा बोलायचं आहे. इमॅजिन करून की आजच्या दिवसभरामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीने जास्त निगेटिव्हिटी फील झाली आहे, ती इमॅजिन करून 108 वेळा होपोनोपोनो बोलून तुम्हाला ती निगेटिव्हिटी रिमूव्ह करायची आहे. देन तुम्हाला ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे, कृतज्ञता लिहायची आहे की तुम्हाला दिवसभरात तुमच्या चांगल्या गोष्टी काय झाल्या. देन त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे अफर्मेशन बोलायचे आहे, जे गोल्स वरनं तुम्हाला जे अचीव्ह करायचं आहे वर्तमान काळात असतं ते. देन तुम्हाला विजन बोर्डला इमॅजिन करून ते गोल्स ऑलरेडी अचीव्ह झाले आहे ते तुम्हाला इमॅजिन करायचे आहे. मग जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो कराल, तेव्हा तुमचे थॉट, फिलिंग, ऍक्शन, बिलीफ, कन्सिस्टन्सी जेव्हा येईल, तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला अचीव्ह होऊन जाईल. तर हे पूर्ण टेक्निक माझ्या मास्टर क्लास मध्ये आहे. आता मला सांगा, चार जे तुमचे प्रॉब्लेम्स एरिया होते, हेल्थ हेल्थ रिलेशनशिप, करिअर आणि मनी. आता मला सांगा, हे चारही प्रॉब्लेम्स जर तुम्ही एखाद्या कागदावर लिहिले आहेत, त्याला प्रॉपर अलाइनमेंट केली, कोणते गोल्स पाहिजे आहेत, त्या अफर्मेशन्सला, त्या विजनला, त्या इमॅजिनेशनला आणि कोणते फिलिंग्सला तुम्हाला रिलीज करायचं आहे होपोनोपोनोने, तर हे प्रॉपर प्लॅनिंग केल्यावर तुम्ही 30 डेज मध्ये तुम्ही तुमचे ट्रान्सफॉर्मेशन पाहू शकतात. तर हे ट्रान्सफॉर्मेशन जर तुम्हाला चेंज करायचं आहे, तर तुमच्या सेल्फ प्रोग्रामिंग मध्ये डेली चेंजेस करणं जास्त गरजेचं आहे. तर आमचा 30 डेजचा एक ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंजचा प्रोग्राम आहे. जर तो तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही जॉईन करू शकतात. इव्हिनिंगला, रात्री, रोज आम्ही 30 मिनिटची प्रॅक्टिस घेतो, ज्याच्यामध्ये आम्ही नेगेटिव्हिटी रिमूव्ह करतो होपोनोपोनोच्या माध्यमातून. त्यात ग्रॅटिट्यूड लिहायला लावतो, अफर्मेशन बोलायला लावतो, विजन बोर्ड बघायला लावतो, व्हिज्युअलाइज करायला लागतो. या सगळ्या कन्सिस्टन्सीमुळे लोकांना रिझल्ट 100% येतात. लोक काय करतात की ही कन्सिस्टन्सी फॉलो करत नाही, त्यामुळे रिझल्ट येत नाही, फक्त विचार करतात आणि बाकीचे सोडून देतात. जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीची कन्सिस्टन्सी फॉलो कराल, तेव्हा तुम्हाला 30 दिवसामध्ये रिझल्ट येणार ह्याची गॅरंटी आहे. जर कुणाला हा 30 डेजचा चॅलेंजेस माझ्यासोबत करायचा असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा आहे. ओके, इथे भरपूर अशी लोक आहेत त्यांना जॉईन करायचं असेल तर थँक्यू. आम्ही पुढे जाऊन तुम्हाला बाकीची माहिती देऊ, त्यासाठी थँक्यू.